हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. काल बाजारात गेले होते, मला स्वीट कॉर्न मिळाले आणि इतके स्वस्त स्वीट कॉर्न मिळाले. 20ला 4 स्वीट कॉर्न मिळाले आणि इतके मोठे मोठे होते. चला म्हटलं संध्याकाळच्या वेळेला हे छान असं स्नॅक्स बनतं म्हणून मी हे सगळं वरचं हे काढून घेत होते, सोलून घेत होते आणि म्हटलं संध्याकाळी उकळून घेऊया. आणि खरंच आता ना सीझन नसताना पण स्वीट कॉर्न मिळत आहेत. पहिला फक्त सीझनला स्वीट कॉर्न मिळायचे, खरं आता नाही. प्रत्येक सीझनला स्वीट कॉर्न आता येत आहेत. खाली बसूनच मी हे सगळं सोलून घेत होते, कारण की हे वरती थांबून करण्यासारखंच नाही. आणि इतके भरलेले स्वीट कॉर्न होते ना, खूप असं दाणे वगैरे खूप मोठे मोठे होते. म्हटलं चला आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर म्हटलं लावून घेऊया कुकरला. आणि स्वच्छ असं मी धुवून घेतले नळाच्या खालीचं. चांगलेच असतात, खरं एकदा धुवून घातलं की बरं असतं. आम्ही लहान असताना आमची आजी ना चुलीवरती कणसं उकडायला घालायची आणि हे फक्त 2, 3, 4 असं नाही, इतके प्रत्येकांना 2-3 खाता यावं इतके आम्ही कणसं लहान असताना खायचो. नाही आता एक कणस खातपर्यंत ना नको वाटतं. खरं ते लहानपण खरंच वेगळं होतं. म्हणूनच मला वाटतं ही आमची दातं घट्ट आहेत. आणि आत्ताच्या मुलांना जर कणस दिलं, काही असं घट्ट दिलं, तर म्हणतात अरे बाबा माझी दातं दुखली. तेच मला अजब पडतं थोडं. म्हटलं भरपूर असं मीठ घातले, कारण की कणसाला भरपूर मीठ लागतं. स्वीट कॉर्न आहेत हे आणि ह्याला काय तितकं म्हणजे शिजवायची गरज नाही. एक 3-4 शिट्टीमध्ये छान उकडून येतात. आम्ही तर ते पहिला खात होतो ते हे जे होते म्हणजे स्वीट कॉर्न नव्हे, ते साधे कणस असतो ना, तो खात होतो आम्ही. इतके खात होतो ना, काय सांगायलाच नको. आणि आता हे स्वीट कॉर्न पण खाताना ही मुलं म्हणतात ना, एकच दे, अर्धच दे, असं चाललेलं असतं. भरपूर असं मीठ घालून मी उकडून घ्यायला लगे. तांदूळ भिजवले, उडीद तांदूळ. बघूया उद्या इडलीने तर फड करायचं आहे. म्हटलं आताच नंतर वाटून घेते. एक साईडला तांदूळ, उडीद, पोहे भिजवले. हे मी असं बनवते ना, ह्या मेजरमेंटनं खरंच खूप सुंदर इडल्या, इतक्या सॉफ्ट इडल्या होतात. म्हणजे इडली पण सॉफ्ट आणि फड पण किती छान होतात. ह्याचं मेजरमेंट पाहिजे असेल तर नक्कीच मी एकदा त्याचा व्हिडिओ देखील बनवते. तर आता हे नंतर वाटणार आहे. सकाळी ना लोणी काढले होते, आता ते पण कढवायला ठेवायचं आहे. आज एका दिवशी खूप काम आहेत. लोणी सकाळी काढली होती, सकाळीच काढले होतं. आता दिवसभर पाण्यात घालून ठेवले, आता कडून तूप करून ठेवून टाकते. लोण्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं. एकदा दोनदा मी स्वच्छ धुवून असं पाणी, थंड पाणी घालून मी लोणी असं भरून ठेवले होते पातेल्यामध्ये. आणि आता म्हटलं ते स्वच्छ पाणी परत त्यातलं काढून घ्यायचं. आणि कसं असं क्लायमेट गरम असल्यामुळं ते लोणी नाही खरंच इतकं पातळ झालं होतं. म्हटलं आता त्याला कडून घेतलेलंच बरं. मग सगळं पहिलं त्यातलं पाणी मी काढून घेतले, नितळून घेतले. बघू शकता म्हणजे सगळं माझ्या हाताला लागलं. आणि घरचं लोणी खरंच बरं असतं. आणि घरीच मी दूध घेते आणि त्याचंच मी तूप, मला भरपूर फायदे आहेत त्या दुधाचे. तूप आपलं घरचंच, लोणी आपल्या घरचीच, आणि खरंच घरचं बरं वाटतं थोडं. त्याच्यानंतर म्हटलं लोणी पण कडवायला ठेवते. एक साईडला स्वीट कॉर्न लावले, एक साईडला लोणी ठेवते कडवायला. संध्याकाळची वेळ आहे. खरंच आज वातावरण खरंच छान आहे. म्हणजे असं इतकी गरमी नव्हती आज दिवसभर. खरंच आज वातावरण खूपच छान होतं. असं रखरख नव्हती, खूप क्लायमेट वगैरे छान होतं. म्हणजे असं वाटलं नाही की आज इतकं कडक ऊन आहे म्हणून. आता मला इथंच उभारायच असते, कारण की लोणी कडवायला ठेवले. कारण की लोणी कडवायला ठेवून कुठं जाता पण येत नाही. तिले आता कसं वातावरण गरम असल्यामुळं ती अजून खूप मेल्ट आहे. नाहीतर कसं जर अशी घट्ट असली की काय वाटत नाही. म्हटलं आता हे बघत बघत म्हटलं दुसरं काम पण करून घेऊया. थोडंसं ह्याच्याकडे पण लक्ष, आणि गुळ देखील किसून होते. आता येणार आहे संकष्टी, त्याच्यासाठी गुळ वगैरे लागणार, मोदक वगैरे करायचं असतात. मला थोडंसं गुळ वगैरे पण किसून ठेवूया. बघत बघत दुसरं काम पण झालं. आता हे लोणीमध्ये मी हे काय टाकले, हे आहे खाऊचं पान. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं घालतात लोणी कडवताना. कोणी खाऊचं पान वापरतं, कोणी मीठ वापरतं, कोणी तुळशी देखील घालतात लोणी कडवताना. हे मी खाऊचं पान वापरले. खाऊच्या पानानं आणि थोडंसं मीठ घालून ते टाकलं ना, खूपच तूप टेस्टी होतं. एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्ही काय घालता त्याच्यामध्ये लोणी कडवताना हे पण मला सांगा.
आता लोणणी काढून झालेली आहे आणि भरून ठेवत आहे तूप. बघू शकता किती छान असं कडलेलं आहे. असं थोडंसं डार्कच कडवायचं, असं कच्चं ठेवायचं नाही. असं डार्क कडवलं तर ना खरंच तुपाला इतका खमंग असा वास येतो. आणि त्याच्यामध्ये जे खाऊचं पान टाकलेलं असतं आणि थोडंसं मीठ टाकलं ना खरंच तूप इतकं टेस्टी होतं. एकदा असं ट्राय करून बघा. बघूया उकडले काय. हा मस्तच उघडलं, छान असे कंच. आता नंतर खाते, थोडा वेळ ठेवते असंच. मी तांदूळ भिजत घातले होते. तांदूळ लवकर भिजत घालायचं म्हणजे 6-7च्या टायमाला आम्ही वाटू शकतो. एक 7-8 तास तांदूळ छान असं भिजले पाहिजेत, छान पांढरे शुभ्र. परत तिकडं आहे उडीद 1 वाटी घेतली होती मी. हे 3 वाटी तांदूळ आहे, 1 वाटी उडीद आणि 1 वाटीभर पोहे आणि थोडासा भात. हे भात ऑप्शनल आहे, कोणी घालतं कोणी नाही घालत. खरं आमच्याकडे घालतात भात. आणि हे उडीदमध्ये ना थोडीशी मेथी देखील घातली मी, मेथीचे दाणे, ते चांगलं असतं. आता ना हे थोडं थोडं सगळं वाटून घेते. आता हे सगळं मी मिक्सरला लावून घेतले. पहिला तांदूळ वाटून घेणार, त्याच्यानंतर उडीद. एकटे काय करतात, सगळं थोडं 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 घालून वाटतात. त्याच्यापेक्षा असं वाटलेलं बरं असतं. म्हणजे एकदा तांदूळ वाटून संपवायचं, त्याच्यानंतर उडीद, त्याच्यानंतर आपलं हे पोहे, त्याच्यानंतर भात. असं वाटलं तर ना नंतर ते छान फेटण्यासाठी चांगलं होतं. कारण कुणाकडे असं सगळे एकत्र मिक्स करून वाटतात, ते पण काही हरकत नाही. हे सगळं मी वाटून घेते पहिला. आता उडीद डाळ वाटणार आहे. आणि हे उडीदचं पाणी मी फेकून नाही देणार, कारण की हेच पाणी ना हे एकदम पाणी हे खरंच चांगलं असतं, हे नाही फेकून द्यायचं. ह्याच पाण्यामध्ये मी उडीद वाटून घेणार. म्हणजे बाकीचं आता काही वाटता येते त्या पाण्यामध्येच वाटणार आहे. कारण की हे पाणी फॉर्मेट झालेलं असतं आणि त्याच्यामुळं आपली इडली, डोसा, फड खरंच खूप छान होतात हे पाण्यामुळं. कारण की हे पाणी फेकून नाही द्यायचं, हे पाणी खरंच खूप युजला येते. आता ना हे सगळं मी उडीद वगैरे सगळं वाटून घेतले. कारण की उडीद वाटताना जास्त पाणी नाही वापरायचं आणि हे बॅटर वाटताना जास्त पाणी वापरायचंच नाही. कारण की हे सगळं पातळ नाही करायचं आपल्याला. जितकं पाणी मावतं तितकंच वापरायचं. आता भात घालायला लागले मी. उडीद वाटून झाल्यानंतर भात आणि थोडीशी उडीद मिक्स, म्हणजे उडीदमध्ये थोडासा भात घातले आणि ते वाटून घेतले. हे सगळं बघू शकता, असं सगळं आपलं वाटून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक द्या आणि कमेंट करून देखील सांगा तुम्ही इडलीचं बॅटर कशा पद्धतीनं बनवता. हे बनवायचं खूप काम असतं. खरं हे एकदा जर बनवून ठेवला तर ह्याच्यातून तुम्हाला 3 प्रकारचे नाश्ते बनतात. 3 काय 4 प्रकारचे बनतात. इडली बनते, डोसा बनतो, उत्तापा बनतो, फड बनतं आणि बरंच काही कोण बनवत असतील तर ते देखील बनतं. खरं म्हणून मी जास्तच बनवून ठेवते आणि एकदा बनवलं तर ना जितकं पाहिजे तितकी इडली करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं फड बनवायचं असेल तेव्हा बॅटर फ्रीजमधनं काढून घेते. आता हे सगळं मी एकत्र करून घेतले आणि एकच डायरेक्शननं ना असं छान असं एक 5 मिनिट असं फेटून घेणार आहे. कारण की सगळं एकजीव व्हावं म्हणून. आणि एकच डायरेक्शननं फेटायचं आहे, छान असं एक डायरेक्शननं मस्त असं फेटायचं आहे आपलं. हे तिन्ही काय काय आता आम्ही वाटण वापरलोय ना ह्याच्यामध्ये, हे सगळं मिक्स व्हावं म्हणून छान असं फेटून घ्यायचं. कमीत कमी 5 ते 7 मिनिट ह्याला फेटायचं आहे. म्हणजे हे जितका फेटाल ना तुम्ही तितकं इडल्या तुमच्या काही बनवा, इडली, डोसा, फड, कोणी फड म्हणतं, कोणी आप्पे म्हणतात, ते ह्या सगळ्या गोष्टींना खरंच छान होतात. खरं एक डायरेक्शननं छान असं 5 मिनिटं फेटून घ्यायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला म्हटलं उडदाची डाळीचं पाणी, जे आम्ही पहिला खरं उडीद भिजवताना उडीद धुवून घ्यायला लागतंय आणि त्याच्यानंतर एकदा धुवून घ्यायचं स्वच्छ आणि नंतर त्याच्यात पाणी घालून ठेवायचं आणि तेच पाणी आपल्या वाटणामध्ये वापरायचं. कारण की ते पाणी जेव्हा फॉर्मेट झालेलं असतं ना, म्हणजे त्याच्यामध्ये जे बबल्स आलेले असतात ते बबल्स खरंच ह्याला खूप छान काम करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सोडा, इनो घालायची काहीच गरज लागणार नाही. जितकं फेटता येईल तितकं फेटून घ्या. असं करून बघा तुम्ही, एकदा असं करून बघितलं तुम्हाला नक्की जाणवेल की इडली किती तुमची छान सॉफ्ट आणि मस्त झाली. ती अशी एक परात खाली ठेवते आणि त्याच्यामध्ये हे पातेलं ठेवणार आणि ह्याच्यावरती छान काही जाडसं झाकते.
जाड असलेलं. तुम्हाला ह्याला कुठं गरम जागेला ठेवायची गरज नाही, असं काही करून ठेवा. आणि उन्हाचे दिवस आहेत म्हणजे हे नक्कीच छान फुलणार. आणि हे ठेवायचं कारण म्हणजे जर जास्त फुललं रात्रीच्या वेळेला खाली कुठं पडणार नाही, पडलं तर ह्या खाली पेट म्हणजे परातीतच पडेल. पण मी असं ठेवते, जास्त फुललं तर ह्याच्यात पडेल म्हणून अशा पद्धतीने ठेवून टाकते. तिखट मीठ घेतले असं चटपटीत. आता हे लिंबूच्या फोडीला ना असं तिखट मीठ लावून मस्त असं त्याच्यावरती घासते आणि चटपटीत तसं मस्त स्वीटकॉर्न तयार. बाहेर जसं मिळतं तसंच. असं दाणे काढून केलं म्हणजे असं करायचं म्हटलं तर असे खात नाही. असं खायची मजा काही वेगळीच असते म्हणतात घरात, पण असं दे म्हणतात. म्हणलं चला असंच करून देऊया, जसं बाहेर मिळतं आपल्याला बुट्टा. बुट्टा म्हणतात ना त्याला, बुट्टा. हे मस्त असं तयार आहे. मस्त असं चटपटीत बुट्टा बनवून दिले आहे. बाहेर माझी पिल्ली भुकत आहेत, कोण आलंय वरतं टी व्ही बघत मस्त बुट्टा असं एन्जॉय करत आहे. आणि किती थंड असं हवं यायला लागले. आजचं क्लायमेट खरंच खूप छान होतं, खूप भारी. म्हणजे दिवसभर ऊन पण नव्हतं आणि आज खरंच थंड वाटायला लागले, असं ऊन वाटे ना, छान वाटायला लागलं आहे आज. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.